ऐकलं का? देव घरी आले पण घरी काहीच नाही. बायकोला सांगा, अगं पाहुणे आले, काय करते? काय करू? मोठा हांडा ठेवला, त्याच्या एवढ्या एवढ्या कण्या टाकल्या. त्याशी अण्णा काय म्हणायचे, त्या हांड्यामध्ये जेव्हा कण्या टाकल्या त्या पळीची तासभर पळापळी, त्या पळीची तासभर पळापळी, पण त्या पळीला त्या कणीची भेटच झाली नाही. देवानं त्या सुद्धा गोड मानून घेतल्या. दशमीच्या दिवशी, एकादशी, तुकोबा चला ना, देवा आज एकादशी आहे. मग दशमी प्रस्थानाचा समयो, पण एकादशी जागरण महोत्सव. एकादशीला तुकाराम महाराजांनी कीर्तन केलं म्हणतात. आणि देवकर परंपरेनं सांगतात, बाबा घोटविन लाळ ब्रह्मज्ञाने हाती, मुक्त आत्मस्थिती सांडवीन, हा अभंग घेतला. द्वादशी झाली, तुकोबा चला ना, देवा क्षीरापती आज. द्वादशी झाली, तुकोबा चला ना. त्रयोदशी, पण या लोकांचे फार उपकार आहेत माझ्यावर, मला एकदा ह्यांना सांगू द्या. सकाळी माझी बोळवण करा. सगळ्या लोकांना सांगितलं, अरे उद्या मी वैकुंठाला चाललोय, मी वैकुंठाला जाणार आहे, येणार आहे का कोणी? येणार आहे काय कोणी? लोकांनी काय बोलतात तसं मनावर घेतलं नाही, दिलं सोडून. चतुर्दशीला, तुकोबा चला ना. नाही देवा, अजून लोकांचा काही निरोप आला नाही. उद्या होळी, होळीच्या पोळीत मन अडकला असेल यांचं. होळीची पोळी झाली, चला ना तुकोबा. नाही म्हणले, ताज्या पूर्णापेक्षा शिळ्या पूर्णावर जास्त चव लागते म्हणले. कदाचित ह्यांना शिळ्या पूर्णाची हाऊस राहिली असेल. प्रतिबदला शिळ्या पोळ्या झाल्या. तुकोबाराय आता तरी चला ना. जेव्हा तुकोबाराच्या लक्षात आलं, त्या रात्री, इथं दोन वाद आहेत महाराजांच्या बायकोच्या उपदेशाबद्दल. काय म्हणतात, इथं उपदेश केला, ह्या द्वादशीला केला. कोणत्या? निर्याणाच्या आधीच्या. बायकोला सांगितलं, तू होतीस म्हणून माझा परमार्थ झाला. आणि मग धर्मेचं, आर्तेचं, कामेचं, नातीचरामी हा शास्त्र दंडक आहे. पण मी मोक्षातही तुझी प्रतारणा करणार नाही. मी वैकुंठाला चाललोय, येतेस का? ती म्हणली, संध्याकाळच्या धाराला येणं होईल का? एक परंपरेने सांगतात, तेव्हा तुकोबराच्या बायकोला दिवस गेलेले होते. 3 मुली, 2 मुलं झाली होती, तिसरा मुलगा उदरात होता. कोण होते? असं म्हणतात की साक्षात ज्ञानोबराय होते. आणि ज्ञानोबराय जर जन्माला आले तर ते माझी सेवा करतील, आणि त्यांच्याकडून मी सेवा कशी घेऊ? त्याच्या आधी आपलं निर्याण झालेलं बरं. म्हणून तुकोबाराने आधी निर्याण ठेवलं. असा एक मतप्रवाह, असा एक विचार प्रवाह निष्ठेनं आपल्याकडे सांगितला जातो. मग काही लोकांनी इथं तोंडसुख घेतलंय बाबा. मग तुकाराम महाराजाला जर विषयी विसर पडेल निशेष असं होतं, तर वैकुंठाला जाताना बायको गरोदर कशी काय? काय म्हणतात तुकोबाराय? विषयी विसर पडेल निशेष. मग बायको गरोदर कशी काय? त्याची उत्तर आहेत आपल्याकडे. एक गोष्ट आहे, तुकोबाराय वैकुंठाला गेले तेव्हा वय वर्ष 42 आहे. म्हातारे का तरुण? तरुण. ही बाई तुकाराम महाराजाची मागची बायको आहे. मागच्या बायकोचं नवऱ्यात जास्त अंतर असतं. म्हणून आईसाहेब अंदाजे 30 वर्षाच्या धारा. बायको तरुण आहे की नाही? आणि शरीराचा तो धर्म आहे. तुकाराम महाराज विरक्त झाले म्हणजे बायको विरक्त झालीच पाहिजे असं नाही. आणि शपथ दिलंय, धर्मेच्या, आर्तेचं, कामेचं, नातीच्या रामी. अनेक ज्ञानोबाराला यायची इच्छाच होती म्हणून. आणि साधू महात्म्याचा व्यवहार की हत्वापी सैमान लोकान न हंती न निबद्धते, तोही नेत्रीप आहे, श्रवणी ऐकतो आहे, सगळे करतात. कसे? सगळे कर्म करतो. शृण्वन काय? पश्यन शृण्वन स्पृशन जिग्रन अश्नन गच्छन श्वपही श्वसन प्रलपन विसृजन गृह्णन नुन्मिशन निमिशन नपी. पण महात्म्याची भावना काय असते? नैव किंचित करोमि ती युक्त हा मन्येत तत्ववेद. आणि हे सगळं करून इंद्रियानी इंद्रियार्थेषु वर्तन्ते इति धारयन्. माणूस विरक्त झाला म्हणजे नाक का श्वास घ्यायचं सोडतं का? माणूस विरक्त झाला म्हणजे जेव्हा खायचं सोडते का? माणूस विरक्त झाला म्हणजे कान ऐकायचं सोडतात का? त्यांचे स्वभाव आहेत. मग सगळे स्वभाव लावून घ्या. मुक्ताचा देह, मुक्ताचे देह जैसे, आणि हाले चाले संस्कार वशे. संस्कारानं झालं काय त्याच्यात गैर आहे? काय गैर आहे? त्या गरोदर होत्या म्हणून सांगितलं, आता बस, आता नाही, आता नाही. आणि तुकाराम महाराज फाल्गुन वद्य प्रतिपदा शके 1571 या रात्री कीर्तनाला जागराला उभे राहिले. आणि देवकर महाराज सांगत असतात, अभंग आहे, ओ कीर्तनाचा अंग, कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप, प्रेमे छंदे नाचे डोले,
आणि हरपले देहभाव. आणि फाल्गुन वद्य द्वितीया वार शनिवार सूर्योदयानंतर 4 घटका या वेळेला देव म्हटले आता बस तुकोबा चला. चलू म्हणे देवा. आणि तुकोबाराया करता ते विमान तिथं उतरलं. पांडुरंगाने तुकोबारायची पूजा केली. जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकासिलेली. आम्ही जातो तुम्ही कृपा सुधावे कृपा सुधावे. आम्ही जातो तुम्ही कृपा सुधावे कृपा सुधावे. सकळा सांगावी विनंती माझी सकळा सांगावी विनंती माझी. आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी कृपा असो द्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी कृपा असो द्यावी. वाडवेड झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. आम्ही जातो तुम्ही कृपा सुधारी कृपा सुधारी. आम्ही जातो तुम्ही कृपा सुधारी कृपा सुधारी. अंत काळी विठो आमासी पावला अंतकाळी तो आकाशी पावला. अंत काळी विठो आकाशी पावला. अंतकाळी तो आकाशी पावला. कोडी सहित झाला मुक्त तुका कोडी सहित झाला गुप्त तुका. विमान थांबलं. देवानं पूजा केली. विमानात पाय पोचत नाही म्हणून काळ खाली वाकला. त्याच्या डोक्यावर पाय ठेवून तुकाराम महाराज विमानात बसले आणि न त्यागी ती दिव्य लोकासी नेली. हा पुरुषार्थ निर्याण करून तुकोबाराय वैकुंठाला गेले. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता तुकाराम महाराजाच्या निर्याणाबद्दल जी चर्चा होत असते, मुळात करावा जतन आपुला विश्वास. जग भावनेवर चालतं. माझ्यासमोर जेवढे मुलं आहेत ना, आता मुलंच आहेत बापाच्या पुढचे. एकाही बापानं अजून खरंच मी बापाची